पोह्याचे डोसे बघूया आपण. तर त्याच्यासाठी मी इथं 1 वाटी पोहे घेतलेले आणि ही 1 वाटी रवा आहे. स्वच्छ धुवून घे. त्याच वाटीने आपण 1 वाटी दही, 1 वाटी रवा, 1 वाटी पोहे. आता हे पोहे आपण स्वच्छ धुवून आणि अर्धा तास भिजण्यासाठी ठेवायचे बाजूला. चटणीसाठी आता इथं नारळ घेते आणि हे 2-3 मिरच्या, अद्रक, लसूण ते विसरले होते मी. साठी फोडणी करूया आपण. मीठ टाकून घेते याच्यात. बघा बेकिंग सोडा टाकायचा. वाटून घ्यायचा आता मिक्सर मधनं बारीक. तर आवडला असेल तर तुम्ही पण करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा झालाय.